नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सतीश शिप्पर. मी सायन्स टीचर आहे आणि मी काय करणार आहे की आता जे मुलं 10वीला जाणार आहेत त्या मुलांचं जे एक 9वीचे जेवढे झालेले कंटेंट्स आहेत, त्यानंतर जे 10वीला आता त्यांना जो सिलेबस आहे, आता सध्याच्या या कोरोनाच्या सिच्युएशनमुळे बरेच विद्यार्थ्यांचं घरी बसून काहीच करत नाही आहेत ते, किंवा कोणत्याच प्रकारचे त्यांचे स्टडी होत नाही आहे आणि त्यांचे जे व्हॅकेशन्स होणार होते तर ते व्हॅकेशन्स आता या सिच्युएशनमुळे कुठेच घेतल्या जात नाहीत. तर मी काय करणार आहे की या ठिकाणी पूर्ण जेवढे व्हिडिओ लेक्चर्स आहेत, म्हणजे सायन्स पार्ट 1चे जेवढे टॉपिक्स आहेत त्या प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ लेक्चर बनवून काय करणार आहे की ते 1 बाय 1 अपलोड करेल. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ रेफर करा, जेणेकरून तुमचा जो सायन्स पार्ट 1चा जेवढे टॉपिक्स आहेत त्या प्रत्येक टॉपिकचा ईच अँड एव्हरी बीट मी क्लिअर करून घेईल आणि त्या ठिकाणी जेवढे कंटेंट्स राहतील तुम्हाला सिलेबसला ते प्रत्येक कंटेंट तुम्हाला या ठिकाणी मी शिकवल. आणि अशा प्रकारे आपल्याला सिलेबसला किती चॅप्टर्स आहेत किंवा त्याला किती चॅप्टर्स आपल्याला फिजिक्सला आहेत किंवा किती चॅप्टर केमिस्ट्रीला आहेत, ते सर्व मी तुम्हाला या ठिकाणी आता आज सांगणार आहे की आपल्याला टोटल जो पार्ट 1चा सिलेबस आहे तर त्या पार्ट 1च्या सिलेबसमध्ये आपल्याला टोटल टॉपिक्स किती आहेत, म्हणजे जसं आपण डिवाईड केल्यानंतर सर फिजिक्सचे टॉपिक्स किती आहेत, सर केमिस्ट्रीचे टॉपिक्स किती आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्या टॉपिक्सला डिवाईड केल्यानंतर सर आपला पेपरची स्कीम काय आणि त्यानंतर आपले जेवढे प्रश्न असतील ते प्रत्येक प्रश्न मी या ठिकाणी तुमचा सोडवणार आहे. आणि जसं सिलेबसमध्ये बीट बाय बीट जसे टॉपिक्स आहेत ते प्रत्येक टॉपिक तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगणार आहे. चला तर आपण आज पाहूया की सायन्स पार्ट 1मध्ये किती टोटल टॉपिक्स आहेत, त्यामधले फिजिक्सचे किती टॉपिक्स आहेत, त्यानंतर केमिस्ट्रीचे किती टॉपिक्स आहेत आणि ते डिवाईड कशा प्रकारे केलेले आहेत. चला तर मित्रांनो, आपण आपल्या विषय जो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये कशा प्रकारे चॅप्टरचं डिव्हिजन केलेलं आहे, नंबर ऑफ चॅप्टर फिजिक्सचे किती आहेत किंवा नंबर ऑफ चॅप्टर केमिस्ट्रीचे किती आहेत हे आपण पाहणार आहेत. तर आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टमध्ये नंबर ऑफ टॉपिक्स फ्रॉम फिजिक्स आपण 6 टॉपिक्स आपल्याला फिजिक्सचे आहेत आणि 4 टॉपिक्सचे केमिस्ट्रीचे आहेत आणि टोटल जे टॉपिक्स आहेत आपल्याला या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तर टोटल टॉपिक्स आपले 10 ते या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला. तर त्यापैकी तुम्हाला जर सांगितलं तर 6 टॉपिक जे आहेत तर ते फिजिक्सचे येतात आणि जे 4 टॉपिक जे आहेत तर ते केमिस्ट्रीचे येतात. तर त्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत ते आपण या ठिकाणी सांगू. तर सगळ्यात पहिले आपल्याला जो सायन्समध्ये जो फिजिक्स आहे तर फिजिक्समध्ये आपल्याला टोटल जे 6 टॉपिक आहेत त्याच्यापैकी पहिला टॉपिक आपल्याला ग्रॅव्हिटेशन दिलेला आहे. आता ग्रॅव्हिटेशनच्या रिलेटेड आपण खालच्या स्टँडर्ड्समध्ये जर पाहिलं तर फक्त ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इतकंच आपल्याला माहीत होतं आणि त्याची व्हॅल्यू ही 9.8 आहे असं प्रत्येक विद्यार्थी सांगतो. परंतु ग्रॅव्हिटेशनच्या रिलेटेड आपल्याला एवढी डिटेल इन्फॉर्मेशन नव्हती, जी डिटेल इन्फॉर्मेशन आपण या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये पाहणार आहेत. त्यानंतर आपल्याला एक करंटच्या रिलेटेड 9th स्टँडर्डला एक टॉपिक होता. तर याही ठिकाणी आपल्याला करंटच्या रिलेटेड एक टॉपिक आहे, तर त्याचं नाव आपल्याला दिलेले इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणजे काय इलेक्ट्रिक करंटची इफेक्ट कशा प्रकारे. त्यानंतर एक नेक्स्ट जो टॉपिक आहे आपल्याला हीटच्या रिलेटेड, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक फेज जसं वॉटरचा, आईसचा आणि वेपरमध्ये जसे सगळे फेजेस जसे चेंज होतात तर त्या ठिकाणी हीटचं प्रॉपर्टीज कशा प्रकारे हे डिटेलमध्ये आपण हीट या टॉपिकमध्ये पाहणार आहेत. त्यानंतर जे एक आपण 9th स्टँडर्डमध्ये सुद्धा पाहिला होता की लाईटच्या रिफ्रॅक्शन किंवा रिफ्लेक्शनच्या रिलेटेड प्रॉपर्टीज, तर या ठिकाणी आपल्याला लाईटच्या रिलेटेडसुद्धा एक टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणून, तर तोसुद्धा टॉपिक आपल्याला या ठिकाणी डिटेल पाहायचा आहे. त्यानंतर जर आपण पुढं पाहिलं तर मागेही आपल्याला एक 9th स्टँडर्डमध्ये आपण मिरर हा टॉपिक पाहिला होता. तसंच आपल्याला या ठिकाणी जे 10thमध्ये आहे तर ते लेन्सेसच्या रिलेटेड टॉपिक दिलेला आहे, म्हणजे आपल्याला लेन्सेस हा एक टॉपिक या ठिकाणी आहे. त्यानंतर जो एक लास्ट जो टॉपिक आहे फिजिक्समधून तर तो आहे की टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड, जसं आपण पाहतो सॅटेलाईट किंवा लॉन्चिंग ऑफ सॅटेलाईट किंवा सॅटेलाईटची हिस्ट्री, तर त्याच्यामध्ये आपल्याला जो लास्टचा टॉपिक दिलेला फिजिक्सचा आहे तर तो त्याचं नाव आहे आपल्याला स्पेस मिशन. तर अशा प्रकारे हे 6 टॉपिक आपल्याला फिजिक्समध्ये दिलेले आहेत. त्यानंतर मग 4 टॉपिक्स आपल्याला केमिस्ट्रीचे दिलेले आहेत. तर 4 टॉपिक जे केमिस्ट्रीचे दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये एक पहिला जो टॉपिक आहे आपण तर सांगतो त्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहेत की वेगवेगळ्या एलिमेंटचं कशा प्रकारे पिरियोडिक टेबलमध्ये त्याचं पोझिशनिंग कशी आहे, त्याचा ॲटॉमिक मास किती आहे, ॲटॉमिक नंबर किती आहे, तर हे आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहेत. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे केमिस्ट्रीचा तर केमिकल्स रिॲक्शन अँड इक्वेशन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहेत की केमिकल रिॲक्शन पाहणार आहेत, म्हणजे वेगवेगळे कंपोजिशन कसे ॲड केल्यानंतर त्याच्या रिॲक्शन किंवा रिॲक्टिव्हिटी कशी होती आणि त्याची इक्वेशन कशा प्रकारे येतात हे आपण त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहेत. नंतर जो पुढचा केमिस्ट्रीचा टॉपिक आहे
तर तो आहे मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे आपल्याला जसे मटेरियल घेतो आपण, मटेरियल सायन्स म्हणतो आपण त्याला. मटेरियलवर वेगवेगळे जे कंपोजिशन किंवा रिॲक्शन होतात तर ते कशाप्रकारे आपण पूर्ण त्याचे मेटलच्या रिलेटेड सगळ्या प्रॉपर्टी ह्या मेटलर्जीमध्ये पाहण्याच्या टॉपिकचं नाव आहे कार्बन कंपाऊंड, की ज्याच्यामध्ये आपण कार्बनच्या रिलेटेड कार्बनची चेन कशाप्रकारे घेतो किंवा कार्बनच्या रिलेटेड जेवढं काही स्ट्रक्चर कसं आहे कार्बनचं किंवा वेगवेगळे आपल्याला स्ट्रक्चरल कशाप्रकारे मिळतात ते सगळं आपण या कार्बन कंपाऊंड या चॅप्टरमध्ये पाहणार आहेत केमिस्ट्रीच्या. तर अशा प्रकारे आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री याचं डिव्हिजन करून कशाप्रकारे सिलेबस दिलेला आहे किंवा किती चॅप्टर्स आहेत किंवा कोणकोणते चॅप्टर दिलेले आहेत हे अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण सिलेबस या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे सायन्स पार्ट 1साठी. तर सगळ्यात पहिला जो चॅप्टरचं नाव आहे ते ग्रॅव्हिटेशन आहे. तर ग्रॅव्हिटेशनमध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक कंटेंट आहेत पहा. त्याच्यामध्ये टॉपिक कंटेंट आपल्याला एक सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये कशाप्रकारे दिले हे तुम्हाला सांगतो मी. तर ग्रॅव्हिटेशनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले ग्रॅव्हिटेशन काय याची एक इंट्रोडक्शन किंवा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहेत मी पुढं जेव्हा टॉपिक सुरू करू तेव्हा पूर्ण डिटेलमध्ये सांगेल. त्यानंतर पुढचा जो कंटेंट आपल्याला जो दिलेला आहे पहा, सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे, म्हणजे आपल्याला मोशनच्या रिलेटेड कशाप्रकारे मोशन हे सर्क्युलर आहे आणि त्या सर्क्युलर मोशनमध्ये आणखी एक टर्म आपल्याला एक्सप्लेन करायची, त्याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. त्यानंतर या टॉपिकमध्ये आपल्याला पुढं 3 लॉज दिलेले आहेत पहा. म्हणजे ॲझॅक न्यूटननं एक स्टडी करून जे ग्रॅव्हिटेशनच्या रिलेटेड स्टडी केली होती. त्यानंतर काय झालं की एक केपलर नावाचा जो एक सायंटिस्ट होता तर त्यानं जे एक इन्व्हॉल्व केले होते की ऑर्बिटरी मोशनच्या रिलेटेड 3 लॉज सांगितले होते. तर ते 3 लॉज आपल्याला या ठिकाणी पाहायचे. नंतर आपल्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय, जे आपण ऑलरेडी म्हणतो स्मॉल जी या लेटरने डिनोट करायचो, तर ते ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय हे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचे. त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक या ठिकाणी एक कन्सेप्ट शिकायची, त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. तर फ्री फॉल कशाप्रकारे आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे. नंतर आणखी एक शेवटी टॉपिकच्या एंडला आपल्याला एक व्हेलॉसिटीच्या रिलेटेड सांगितलेले पहा, स्केप व्हेलॉसिटी. तर ही स्केप व्हेलॉसिटी आपल्याला डिटेलमध्ये पाहायचे. तर अशा प्रकारे हे टॉपिक कंटेंट आहेत पहा. जसं आपल्याला टॉपिक कंटेंट वाईज जायचं 1 बाय 1, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ग्रॅव्हिटेशन पहिला कंटेंट आहे. नंतर सर्क्युलर मोशन की त्याच्यामध्येच आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स पाहायचे. त्यानंतर केपलर्स लॉ, ज्याच्यामध्ये आपल्याला केपलरचे 3 लॉ दिले ते डिटेलमध्ये पाहायचे. त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचे, की ज्याच्यामध्ये न्यूटननं कशाप्रकारे ग्रॅव्हिटेशनल लॉ सांगितलेला आहे. त्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द अर्थ, हे आताच जे तुम्हाला सांगितले की आपण हे एक स्मॉल जीच्या रिलेटेड टर्म आपल्याला लर्न करायची. नंतर एक कंटेंट जे आताच कन्क्लूड केलेली आहे त्याला म्हणतो मी फ्री फॉल. आणि शेवटी जे टॉपिकच्या एंडला आहे तर ते आपली सांगितलेली कोणती व्हेलॉसिटी, स्केप व्हेलॉसिटी. तर अशा प्रकारे आपल्याला या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये टॉपिक कंटेंट दिलेले आहेत. तर आता आपण काय करू की टॉपिक कंटेंट वाईज जसं एक दिलेले ते एक आपण पूर्ण डिटेलमध्ये अकॉर्डिंग टू बोर्ड बुक जे आपल्याला प्रोव्हाइड केलेले त्या बुकमध्ये जशा प्रकारे ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, जशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले आहेत, त्या ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स किंवा ॲक्टिव्हिटी वाईज आपण 1 बाय 1 या ठिकाणी मूव्ह होऊ. ओके. ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये सगळ्यात अगोदर स्टार्टिंगलाच एक क्वेश्चन विचारलेला आहे पहा. तर तो क्वेश्चन काय, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट, म्हणजे फोर्स ॲक्ट केल्यामुळं ऑब्जेक्टवर कशाप्रकारे इफेक्ट होतो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. तर सगळ्यात अगोदर फोर्स म्हणजे काय आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर फोर्स म्हणजे काय, इट इज द कॅपॅसिटी ऑफ ऑब्जेक्ट ऑर बॉडी टू वर्क, म्हणजे याला आपण काय म्हणतो फोर्स. तर फोर्स हा एक टाईपचा पुश असू शकतो, अदरवाईज पुल असू शकतो. पुश म्हणजे आपल्याला माहिती आहे एखाद्या डोअरवर आपण गेल्यानंतर काय करतो, त्या डोअरला पुश करतो. ओके. अदरवाईज तिकडून माणूस येत असेल तर त्या ठिकाणी तो पुल करतो. म्हणजे अशा प्रकारे जो दोन्ही साईडनं जो फोर्स लागायला आहे तर तो एक फोर्सच आहे. तर आपण जशा प्रकारे आता सांगितलं की ही एक कॅपॅसिटी आहे एखादं वर्क करण्यासाठी, याला आपण फोर्स म्हणतो. तर फोर्सचं जर SI युनिट सांगायचं झालं तर त्याचं आपल्याला माहिती आहे SI युनिट हे आपण न्यूटननं शो करतो. तर या ठिकाणी तेच सांगितलं आपल्याला की फोर्स अप्लाय केल्यानंतर एखाद्या ऑब्जेक्टवर कशाप्रकारे इफेक्ट होतात. तर आपल्याला 1 बाय 1 एक या ठिकाणी दिलेले पहा. तर पहिला जो इफेक्ट आपण सांगितलेला आहे पहा की फोर्स ॲक्टिंग झाला जर एखाद्या ऑब्जेक्टवर, द फोर्स ॲक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट कॉजेस द ऑब्जेक्ट टू चेंज द शेप. म्हणजे काय, कशाप्रकारे, जसं आता तुम्हाला एखादं एक्झाम्पल सांगितलं की एक रबर घेतलं मी आणि त्या ठिकाणी त्या रबरला काय केलं की फोर्स अप्लाय केला. तर फोर्स अप्लाय केल्यानंतर जे रबरचं पहिलं जे
एक शेप होता, तर तो शेप हा चेंज होऊन काय झालं पहा, याची थिकनेस लहान झाली आणि लेंथ काय झाली, इन्क्रीज झाली. म्हणजे याचा अर्थ काय, आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीचा शेप हा पूर्णपणे चेंज होतो. म्हणजे काय, त्या बॉडीचं डायमेन्शन चेंज होते. म्हणजे साईज आणि शेप आपण जशा प्रकारे सांगतो की एखादा फोर्स अप्लाय केला तर बॉडीचा काय होईल, या ठिकाणी शेप चेंज होईल. सेकंड काय सांगितलं आपण या ठिकाणी पहा, की जर फोर्स एखाद्या ठिकाणी एखाद्या बॉडीवर अप्लाय जर केला तर ती बॉडी मूव्ह होईल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता एक बॉडी, या बॉडीवर जर मी फोर्स अप्लाय केला तर ही बॉडी काय होती, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होईल. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यामुळे कोणतीही बॉडी आपण मूव्ह करू शकतो. नंतर आणखी इफेक्ट काय होईल फोर्सचा पहा एखाद्या बॉडीवर, एखादी बॉडी जर मोशनमध्ये, फॉर एक्झाम्पल एखादी व्हीकल मोशनमध्ये, तर मोशनमध्ये असताना जर तिला समोरून एखादा झाड आलं किंवा एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, तर झाल्यानंतर ती व्हीकल काय होती, ॲटोमॅटिकली त्या व्हीकलला त्या ठिकाणी एक अपोजिट फोर्स लागतो आणि ती ॲटोमॅटिक काय होती, ती व्हीकल त्या ठिकाणी स्टॉप होती. म्हणजे जशा प्रकारे फोर्स लावल्यामुळं गाडी ही मूव्ह होईल किंवा एखादी कोणतीही बॉडी ही मूव्ह होईल, त्याच प्रकारे ती बॉडी स्टॉपसुद्धा करता येईल. नंतर पुढचा आपल्याला इफेक्ट काय सांगता येईल पहा फोर्सचा, तर पुढचा इफेक्ट आपण सांगू शकतो की एखाद्या बॉडीचं मध्ये जर फोर्स अप्लाय केला तर ॲटोमॅटिक ती बॉडी एका मोशनमध्ये, म्हणजे त्याला सांगतो की त्या बॉडीचं एक ॲक्सेलरेशन होते. आणि जसं ॲक्सेलरेशन होते तसंच त्या बॉडीला, जसं तुम्हाला आता सांगितलं मी, जसं मूव्ह करतो जसं ॲक्सेलरेट होईल, आणि जसं आपण स्टॉप करतो तसं त्या बॉडीला आपण काय करू शकतो, डिसॲक्सेलरेटसुद्धा करू शकतो. म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी आपण करू शकतो. फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी ही ॲक्सेलरेटसुद्धा होईल, अदरवाईज तिला आपल्याला डिॲक्सेलरेटसुद्धा करता येते बाय अप्लाइंग द फोर्स. नेक्स्ट आपल्याला काय सांगता येते पहा, वेन टू ऑब्जेक्ट्स इंटरॅक्ट विथ इच अदर, ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट हे एकमेकाला इंटरॅक्ट झाले, दे एक्झर्ट अ फोर्स ऑन इच अदर, तर त्यावेळेस त्या दोघांचा जो फोर्स आहे ते एकमेकावर एक्झर्ट होईल. कशा प्रकारे पहा, आता ह्या बोर्ड जर असेल तर या बोर्डला जर मी काय केलं, एक टेका देऊन जर उभं टाकलो तर काय होईल की माझा जो जे एक वेट आहे किंवा माझा जो एक फोर्स आहे, तो फोर्स या बोर्डवर काय होईल, ॲक्ट होईल. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यामुळं दोन जे इंटरॅक्टिव्ह बॉडी आहेत तर त्या बॉडीमध्ये ॲटोमॅटिकली काहीतरी जो एका बॉडीचा फोर्स हा दुसऱ्या बॉडीला ट्रान्सफर होईल. परत आणखी एक जर एक्झाम्पल नेक्स्ट जर आपल्याला सांगितलं काय इफेक्ट आहे, तर द फोर्स आर इक्वल इन साईज बट अपोजिट इन डायरेक्शन. अशा प्रकारे जर इफेक्ट एखाद्या बॉडीवर झाला, जसं आपण टग ऑफ वॉरमध्ये पाहतो की काही प्लेयर्स पलीकडल्या साईडला असतात, काही प्लेयर्स या साईडला असतात, तर दोन्ही साईडनं आपण काय करतो, ती दोरी जी आहे किंवा रस्सी जी आहे ती दोन्ही साईडनं ओढतो. जर त्या ठिकाणी सेम जर फोर्स ॲक्ट झाला असेल दोन्ही साईडनं, तर त्या ठिकाणी तिकडले प्लेयर इकडे येणार नाहीत किंवा इकडले प्लेयरसुद्धा तिकडे जाणार नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल, ती दोरी ज्या पोझिशनला आहेत त्याच पोझिशनला राहील. ते हे जे सर्व मी सांगितलेले जेवढे इफेक्ट्स आहेत वन बाय वन, ते पूर्ण इफेक्ट्स या ठिकाणी फोर्सचे एखाद्या बॉडीवर ॲक्ट केल्यावर त्या ठिकाणी हे आपल्याला इफेक्ट दिसून येतील. ओके, तर अशा प्रकारे आपण हा पहिला जो क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला सिलेबसमध्ये, पुढचा जो एक क्वेश्चन दिलेला आहे ॲक्टिव्हिटीमध्ये, त्याच्यात सांगितले की आपल्याला क्वेश्चनमध्ये व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ, म्हणजे आपल्याला कोणकोणते फोर्सेस जे आहेत ते त्याच्याबद्दल माहिती आहे. तर आपल्याला कोणकोणते फोर्सेस आहेत याच्याबद्दल जर क्लासिफिकेशन केलं, आपण जर डिस्टिंग्विश केलं, तर सगळ्यात अगोदर आपण काय करतो की याचे दोन पार्ट पाडतो. काही दोन पार्टमध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये सांगतो की कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स असतात, आणि एक दुसरा जो पार्ट आहे तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की नॉन कॉन्टॅक्ट टाईप फोर्स. तर आता याच्यामध्ये डिफरन्स काय सगळ्यात अगोदर मी सांगतो तुम्हाला. कॉन्टॅक्ट टाईप म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोन बॉडीमध्ये इंटरॅक्शन येते, की इंटरॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स विच इज इन टच, म्हणजे दोन ऑब्जेक्ट किंवा दोन बॉडीज एकमेकाच्या टच कॉन्टॅक्टमध्ये असतील, तर अशा याला आपण कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणतो. आणि मग त्यानंतर मग नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असा फोर्स की ज्या ठिकाणी एक दोन बॉडीज आहेत, त्या दोन बॉडीज एक अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणा किंवा रिपल्सिव्ह फोर्स म्हणा, किंवा दोन बॉडी एकमेकापासून डिस्टन्सवर असून सुद्धा त्यांच्यामध्ये जे हे दोन्हीपैकी एक जो फोर्स लागला अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह, तर त्या फोर्सला आपण काय म्हणतो, नॉन कॉन्टॅक्ट टाईप फोर्स. तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्टमध्ये काही जे फोर्सेस आहेत जे आपण या ठिकाणी मी दाखवले तुम्हाला. तर कॉन्टॅक्ट टाईप फोर्समध्ये आपल्याला काही जे वेल नोन जे नाव आहेत पहा, त्याच्यापैकी एक अप्लाइड फोर्स आहे, स्प्रिंग फोर्स आहे, ड्रॅग फोर्स आहे, त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स आहे आणि नॉर्मल फोर्स आहे. तर हे जे मी तुम्हाला नावं सांगितले हे सर्व कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्सेस आहे. तर मग नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्सेस कोणते आहेत,
मग असं जर क्वेश्चन आला तर आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की नॉन कॉन्टॅक्ट टाईप फोर्सेस कोणते असतील. तर नॉन कॉन्टॅक्ट टाईप फोर्स म्हणजे काय, जसं मॅग्नेटिक फोर्स, जसं इलेक्ट्रिक फोर्स, किंवा जसं आपण आणखी एक सांगतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर हे जे काही एक्झाम्पल्स किंवा काही जे फोर्सेस आहेत ते कोणत्या टाईपचे आहेत तर नॉन कॉन्टॅक्ट टाईप. तर वन बाय वन एक एक आपण पाहू. तर कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्समध्ये जो पहिला फोर्स सांगितला आपण अप्लाइड. अप्लाइड म्हणजे काय, जसं आता कोणत्याही ठिकाणी एखादा फुटबॉल प्लेअर आहे किंवा एखादा व्हॉलीबॉल प्लेअर आहे किंवा एखादा बास्केटबॉल प्लेअर आहे, तो काय करतो, त्या बॉलवर आपला जो एक अप्लाइड फोर्स दिल्यानंतर तो बॉल काय होतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतो. अशा कोणतेही फोर्स जेव्हा दोन बॉडी एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि एक बॉडी ही दुसऱ्या बॉडीला पुश करते, अशा टाईपला आपण त्या ठिकाणी त्या फोर्सला आपण अप्लाइड फोर्स म्हणतो. ओके, अप्लाइड म्हणजे काय, गिव्हन. त्यानंतर नेक्स्ट जो फोर्स आहे जे या ठिकाणी सांगितलं मी, स्प्रिंग फोर्स. आता स्प्रिंग फोर्स म्हणजे काय, याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं असेल तर आपल्या गाडीची शॉक ऑफ आपल्याला माहिती. ते शॉक ऑब्झर्वर जे असते ते त्याच्यामध्ये एक स्प्रिंग वापरतो आपण. ज्या ठिकाणी एखादा फोर्स अप्लाय केला तर त्यावेळेस त्या स्प्रिंगचे जे कॉइल्स असतात, ओके, हेलिकल टाईप ऑफ स्प्रिंग आपण त्या ठिकाणी यूज करतो. तर काय होतं, ऑटोमॅटिक ते कॉम्प्रेस होती आणि ज्यावेळेस आपला फोर्स जे शॉकमधून गाडी एखाद्या खड्ड्यामधून जाताना, खड्ड्यात गेल्यानंतर काय होती, ती स्प्रिंग कॉम्प्रेस होती. जसं परत आपण त्या खड्ड्यातून बाहेर निघलो, परत स्प्रिंग काय होती, जागेवर जाते. तर त्या ठिकाणी जो फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट जी स्प्रिंग करायची, तर त्या फोर्सला आपण स्प्रिंग फोर्स असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी जो एक नेक्स्ट फोर्स आहे त्याचं नाव मी सांगितलंय ड्रॅग फोर्स. आता ड्रॅग फोर्स म्हणजे काय, या ठिकाणी तर मी एक एक्झाम्पल दिले की जशा प्रकारे एखाद्या बलूनला घेऊन आपण एखादा माणूस पाहिलेला आहे की जो वरून खाली येतो, ते खाली येत असताना त्या ठिकाणी त्या बलूनवर जो ऍक्ट होणारा फोर्स येतो त्याला आपण ड्रॅगिंग फोर्स म्हणतो. जसं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला तर माहिती की एखादी आपण कार जर पाहिली किंवा मग एखादी बाईक जर पाहिली, तर ओल्ड आपण ज्या बाईक्स किंवा ओल्ड ज्या कार्स पाहायचो तर त्याचा समोरचा जो शेप असायचा तो पूर्ण एक चौकोनी म्हणा किंवा स्क्वेअर टाईप असायचा. मग काय व्हायचं की ज्यावेळेस गाडी किंवा व्हेकल एकदम फास्ट स्पीडनं जाईल तर जात असताना ते समोरचा जो एअरचा जो थ्रस्ट आहे तो पूर्ण थ्रस्ट त्याच्यावर लागल्यामुळे गाडी तेवढ्या स्पीडनं आपल्याला नेता येत नव्हती. ऑटोमॅटिक त्या गाडीमध्ये काय व्हायचं, तिथे डिफ्लेक्शन यायचं, म्हणजे ती गाडी ऑटोमॅटिकली काय व्हायची, त्या ठिकाणी रोड ट्रॅकला सोडून म्हणा किंवा तिच्यामध्ये जे एक बबलिंग यायची. मग त्या ठिकाणी काय केलं की नवीन टेक्नॉलॉजीनुसार आपण त्या गाड्यांना किंवा त्या व्हेकल्सला आपण पाहिलं असेल स्पोर्ट्स बाईकचे जे समोरचं एक टोक, जसं आपण प्लेनला पाहतो तशा प्रकारे काय असते, समोरचे जे नोक आणि एक टीप असते आणि नंतर मग गाडीचा आकार हा पुढं ग्रॅज्युअली इन्क्रीज होत जाताना असतो. म्हणजेच काय या ठिकाणी की अशा प्रकारे जर शेप असेल तर येणारा जो एअरचा थ्रस्ट किंवा ड्रॅग जो असतो तो ऑटोमॅटिकली काय होतो, त्याला एक्सपांड होऊन जाऊन ऑटोमॅटिकली त्या कारला किंवा त्या व्हेकल्सला एकदम स्पीडली आपण मूव्ह करू शकतो. तर या ठिकाणी त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ड्रॅग फोर्स. नंतर आणखी एक फोर्स आहे त्याला आपण म्हणतो फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की कोणतेही दोन ऑब्जेक्ट किंवा जे सॉलिड्स बॉडी असतात तर कोणतेही दोन सॉलिड ऑब्जेक्ट्समध्ये किंवा बॉडीजमध्ये जे फोर्स एक बॉडी दुसऱ्या बॉडीवरून ज्यावेळेस मूव्ह व्हायली तर त्या ठिकाणी जो फोर्स ऍक्ट होतो ते त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपले जे गाडीचे टायर्स असतात, बरोबर, तर त्या गाडीचे टायर्स आणि रोड या दोघांमध्ये आपण पाहिलं असेल गाडीच्या टायरवर एक प्लाईज असतात, रफनेस म्हणजे वेगवेगळ्या टाईपमध्ये शेप असतात. काही बऱ्याच जणांना असं वाटते की डिझाईन, पण ती डिझाईन नसती. जसे शेप त्याच्यावरचे जे प्लाईज वेगवेगळे असतील तर ती प्लाईज हे आपल्याला त्या गाडीचा जो रोड आहे त्याच्यासोबत ब्रेकिंग करण्यासाठी वापरतो आपण. म्हणजे एक गुड एक्झाम्पल जर सांगायचं असेल आपल्याला या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्सचं, तर गाडीचे टायर्स आणि रोड ज्यावेळेस आपण ब्रेक करतो त्यावेळेस त्या ठिकाणी कोणता फोर्स ऍक्ट होतो, दॅट इज वॉट फ्रिक्शनल फोर्स. नंतर आणखी एक या ठिकाणी एक फोर्स सांगितला मी, नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स म्हणजे काय, आता प्रत्येक ठिकाणी आपण सांगितलं की कोणतीही बॉडी असो, अर्थवर कोणताही ऑब्जेक्ट जर आपण रेस्ट केला तर प्रत्येक अर्थच्या सरफेसवरून त्या ऑब्जेक्टवर एक जो परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट असतो तर त्या फोर्सलाच आपण काय म्हणतो, नॉर्मल फोर्स. त्याच्याबद्दल आपण डिटेल पाहणार आहोत. त्यानंतर हे झाले पूर्ण कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्सेस. यानंतर नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्सेस कोणते आहेत, तर नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्सेसमध्ये आपल्याला माहिती सगळ्यात अगोदर जो आहे दॅट इज वॉट द ग्रॅव्हिटेशन मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, जसं आपण पाहिलं एक मॅग्नेट घेतला आणि त्या मॅग्नेट सोबत जर आयन फिलिंग घेतल्या किंवा मॅग्नेटिक कोणतीही आपण मेटल्स घेतली तर ऑटोमॅटिक तो मॅग्नेट काय करतो, त्या आयनच्या रिलेटेड असणारे कंटेंट किंवा मॅग्नेटिक कंटेंट्स काय करतो, ते ऑटोमॅटिक अट्रॅक्ट करतो.
किंवा मग जसं आपण पाहतो की सेम जर पोल्स असतील मॅग्नेटचे तर ते रिपेल सुद्धा करतात. तर हे मॅग्नेटिक एक फोर्स जो आहे की ज्याच्या साह्यानं विदाऊट कॉन्टॅक्ट ऑटोमॅटिकली काय होतं, तो ऑब्जेक्ट अट्रॅक्ट होतो किंवा रिपल्स होतो. त्यानंतर नेक्स्ट जो फोर्स आहे इलेक्ट्रिक फोर्स. आता इलेक्ट्रिक फोर्स म्हणजे काय, जसं आता आपण पाहिलं की एखाद्या ठिकाणी एखाद्या वायरमधून जर इलेक्ट्रिसिटी पास केली तर त्या वायरच्या अराउंड लूप्स तयार होतात, मॅग्नेटिक लूप्स. मॅग्नेटिक लूप्स म्हणजे काय, जसं आपण एखाद्या ठिकाणी सांगतो की एखादा माणूस हा एखाद्या ताराला ज्यावेळेस खांब्यावर काम करतात ना, त्यावेळेस एखाद्या ताराला चिटकून मेला याचा अर्थ काय, तर त्या ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी पास होती त्या केबलमधून तर त्यावेळेस त्या केबलच्या अराउंड मॅग्नेटिक लूप्स तयार होतात आणि त्या लूपमध्ये जर कोणतीही मॅग्नेटिक ऑब्जेक्ट किंवा बॉडी आली ऑटोमॅटिक ते वायर किंवा तार काय करते, त्या बॉडीला अट्रॅक्ट करते. तर तो जो फोर्स झाला दॅट इज वॉट इलेक्ट्रिक फोर्स. हा सुद्धा एक नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स आहे. त्यानंतर नेक्स्ट जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्याच्याबद्दल न्यूटननं खूप मोठ्या डिटेलमध्ये सांगितलेले, जे आपण या टॉपिकमध्ये खूप डिटेलमध्ये पाहणार आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जर सांगायचं झालं तर या ठिकाणी अर्थवर कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, ओके, तर त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला कॉन्टॅक्ट टाईप आणि नॉन कॉन्टॅक्ट टाईप अशा प्रकारे ही पूर्ण फोर्सेसची यादी आपल्याला सांगता येईल की हे फोर्सेस आपल्याला वेल नोन आहे. ओके, तर मित्रांनो, कॅन यू रिकॉल मधला आपला लास्टचा जो क्वेश्चन आहे ग्रॅव्हिटेशनमध्ये एकदम सुरुवातीला दिलेले जे 3 क्वेश्चन आहेत त्यापैकी आपण 2 क्वेश्चन पाहिलेत. त्यानंतर तिसरा क्वेश्चन त्यांनी काय विचारला, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ते त्यांनीच विचारलं आपल्याला की ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहिती. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय हे जर आपल्याला सांगायचं झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द युनिव्हर्सल फोर्स अँड इट ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. ओके, not only between 2 objects on the earth but also it act in between 2 objects in universe. म्हणजे काय की अर्थवरच फक्त 2 ऑब्जेक्ट जे आहेत तर त्याच्यामध्येच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट असतो असं नाही, किंवा अर्थवरच ज्या 2 बॉडीज आहेत त्याच्यावरच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट असतो असं नाही. तर युनिवर्समध्ये कोणत्याही ठिकाणी 2 बॉडीज असतील तर त्या 2 बॉडीजमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट असतो. जसं युनिवर्समध्ये जर सांगायचं झालं आपल्याला तर अर्थ आणि मून, तर आपल्याला माहिती आहे अर्थ आणि मूनमध्ये जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं हाय टायडल आणि लो टायडल भरती किंवा ओहोटी असं आपण मराठीमध्ये म्हणतो, तर हे त्या ठिकाणी ऑकर होते. तर हे एक एक्झाम्पल झालं युनिवर्सवर. आणि जर अर्थवर सांगायचं झालं तर कोणतीही 2 ऑब्जेक्ट आपण जर घेतले तर त्या 2 ऑब्जेक्टमध्ये एक जो फोर्स ॲक्ट असतो, जसं आपण सांगतो की ॲपल घेतला आणि आपण सोडून दिला तर ॲटोमॅटिक तो अर्थकडे अट्रॅक्ट होतो. तर अर्थ इज ऑल्सो वन टाईप ऑफ ऑब्जेक्ट अँड ॲपल इज वन टाईप ऑफ ऑब्जेक्ट. मग या 2 ऑब्जेक्टमध्ये ॲटोमॅटिकली एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल थोडक्यात एक इन्फॉर्मेशन आहे. परंतु आपल्याला या टॉपिकमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये इन डिटेलमध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय म्हणजे आत्ता आपण या ठिकाणी चॅप्टरमध्ये एंटर होत आहेत. तर या ठिकाणी आत्तापर्यंत या लेक्चरमध्ये मी फक्त कशाप्रकारे आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये किती टॉपिक आहेत, त्यापैकी फिजिक्सला किती टॉपिक आहेत, त्यानंतर केमिस्ट्रीला किती टॉपिक आहेत, त्यानंतर या चॅप्टरमध्ये आपल्याला कशाप्रकारे कंटेंट दिलेले आहेत, आणि त्यानंतर कंटेंट्स आपण पूर्ण पाहिल्यानंतर आपण काय केले की आपल्याला कॅन यू रिकॉलमध्ये यांनी 3 जे क्वेश्चन्स विचारले होते तर तिन्ही क्वेश्चनला आपण चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये त्याबद्दल डिस्कशन केले. आणि जर तुम्हाला हे कशाप्रकारे आपण जेवढे लेक्चर्स या ठिकाणी पुढचे अरेंज करणार आहेत, जर तुम्हाला हे लेक्चर माझं आवडलं असेल किंवा या ठिकाणी यानंतरचेही तुम्हाला जे लेक्चर्स जर सबस्क्राईब करायचे असतील तर तुम्ही फ्रीली जाऊन माझ्या साईटला जाऊन सबस्क्राईब करा. म्हणजे माझं जे चॅनल आहे हिप्पर सर्स फिजिक्स क्लासेस म्हणून, तर त्याला जाऊन सबस्क्राईब करा. आणि होईल तेवढे जेवढे 10वीचे विद्यार्थी आहेत ज्यांना सध्या आता या कोरोनाच्या वातावरणामुळं अभ्यास करायला घरी प्रॉब्लेम येत आहे किंवा कोणत्याच प्रकारचं सिलेबस समोर आहे परंतु शिकवायला कोणी नाही, तर त्या सर्वांसाठी मग माझ्याकडून एक चांगली मदत होईल तुम्हाला. आणि मी पूर्ण चॅप्टरचे किंवा पूर्ण जेवढे सायन्स अँड टेक्नॉलॉजी जेवढं आपल्याला दिलेलं आहे त्याच्यातलं ईच अँड एव्हरी टॉपिकचं मी काय करणार आहे व्हिडिओ लेक्चर करून तुमच्यासाठी हे या ठिकाणी घेऊन येणार आहे. तर सर्वांनी माझं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा
लाईक करा आणि जेवढे मित्र आहेत त्यांना शेअर करा. आता हे लेक्चर जे आहे याच्यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टरमध्ये पूर्ण एंटर होऊन जेवढे टॉपिक्स कंटेंट जसे कंटेंट वाईज दिले तसंच जसं मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगितलं त्याच प्रकारे आपण पुढचंसुद्धा पाहणार आहेत. तर भेटू आपण पुढच्या क्लासमध्ये.